हाय एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ आणि थँक्यू फॉर क्लिकिंग दिस व्हिडिओ. तर भावांनो, आई गेलेली खुबा आणि ते लोंड बोलतात ना, खाडीतला प्रकार आहे. मच्छीचा बोलू शकतो आपण, मच्छी नाही म्हणजे असं ते दगडांमध्ये असतात. तर ते तुम्हाला दाखवतो. ते हे बघा, हे तर आणलेत. आज संडे असल्यामुळे आई गेलेली असे जस्ट टाईमपास म्हणून. तर त्याचीच आता रेसिपी मी तुम्हाला एकदम म्हणजे कधी जर तुम्ही बघा व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो. ते जर तुम्हाला माहीत असतील तर नक्की कमेंट करून सांगा ते काय कसं काय. कारण आमच्याकडे त्यांना लोंड्या बोलतात आणि बाकीचे आहेत बोलतात खुब्या बोलतात. म्हणजे ते आपलं गोडं खुबा असतात ना नदीमध्ये, तसेच हे बारीक बारीक असतात पण एकदम टेस्टी. म्हणजे उकडून खायचे असतात, बॉईल करून असं. ठीक आहे. आणि जे लोंडं आहेत ते असं म्हणजे फोडायचं, त्याला कालवा आपण बोलतो ना, ढोकलं काय माहीत. हां, तर कालवा असतात दगडामध्ये, तसं ते फोडायचं आणि मग त्यांना हे करायचं काय आपला म्हणजे त्यांना स्वच्छ धुवून बिवून त्यांना फ्राय बी म्हणजे तुम्ही करू शकता. आणि भाकरी विक्री बरोबर एक नंबर लागतं. तर तीच रेसिपी मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार. कारण गावी असल्यामुळे मला सनसेट दाखवतो. वाजलेत मे बी 5:30 वाजला असेल. तर हा बघा, झाडांच्या पानांमधून सनसेट तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. तर ते तुम्हाला दाखवणार ते आपली चुलीचा जो सेटअप आहे तो हा इकडं चुलीचा ते मला पेटवायला लागेल. कारण गॅस तिकडं ऑलरेडी आहे. आज म्हणजे किचनचा सगळा झालेला आहे काम. ठीक आहे. तर इकडं चूल आधी पेटवतो, नंतर मग माझी बडबड कंटिन्यू करतो. चिंट्या, हा बघा चिंट्या आलेला आहे. चिंट्या काय दगड उचलतंय, काय करतंय, तारा तारा करतंय. बघा, पुई पुई पुई. तो मांजरू आहे ना, तो माणसांमधला आहे. म्हणजे आम्ही जिथे जातो तिथं तो येत असतो. बघा आता इथे खेळतंय. आता मी बाहेर आलोय तर माझ्यासोबत म्हणजे आलाय त्याच्या बाहेर. बघा खेळतंय तो. तर आम्ही मुंबई गेलो की त्यांचं वांद आहे कुत्र्याचं, तो पण तिथं झोपलाय. ठीक आहे. नाश्ता विष्टा फुल एकदम नाश्ता विष्टा दिलं ते ना. हा इकडं खेळतंय एक. आता मी चूल पेटवतो. या तिकडे ढोरा आहेत तर त्यांना जाते बघायला. असं म्हणजे थोडा हे आहे, तो थोडा रगील आहे, रगील. मग कुठे गेली ती काय, हा बघा त्यांनाच बघायला जाते तो आता. म्हणजे मांजूर आहे तो, म्हणजे रस्त्यावरती भेटला, गाडी बिडी खाली गेला असता तर आईने त्याला घरी आणला. तर एकदा म्हणजे तो नुसता वरडत होता, मग त्याला परत सोडलं तिकडं. कारण मे बी कोणीतरी सोडला असेल त्याला रस्त्यावर. कारण लहान सवय लोकांना की मांजरे बिंजरे म्हणजे यायला की म्हणजे पिल्लं झाली की त्यांना सोडून देतात, जेवढे पण झाले असतं त्यांना. तर तसा त्याला सोडलेला रस्त्याच्या कडेला. मग मेला असता तो गाडी बिडी खाली जाऊन म्हणजे. आणि वरडत होता म्हणून आईने एकदा त्याला आणलेलं घरी. तर 2 दिवस राहिला आणि मग परत मग त्याला सोडून दिला, कारण तो वरडत होता परत. नंतर मग तो स्वतः आला घरी. मग आता तो हाय, आता शांत झाला तो. ठीक आहे. तर चूल पेटवत. तर भावाने अंडे आहेत, 3 अंडी दोघांसाठी. उकडूनच त्यांना पण करणार आहे. आणि हा रसा आहे सकाळचा. हा सकाळचा रसा आहे करलीचा. तो आधी तापवतो. सकाळचा म्हणजे दुपारचा. ठीक आहे. इस्तू मस्त की आपली पेटलेलं आहे आणि एकदम छान वाटत आहे गावी, एकदम ऑसम. तर रसा तापल्यानंतर त्याच्यातच आपल्याला त्या खुब्या, लोंडका आणि अंडी एकत्र वॉश धुवून मस्तपैकी हे करायचे, त्यांना बनवायचं आपल्याला. ठीक आहे. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. खूप म्हणजे नवीन रेसिपी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. ठीक आहे. तर हे बघा, हे अशा प्रकारे असतात खुब्या. ठीक आहे. हे अशा असतात खुब्या आणि हे आहेत ते लोंड. तर आईने एक बारका खेकडा पण आणलाय मांजराला खेळायसाठी. हा बघा, तो अजून जिवंत आहे. बघा चालतंय तो. अगे खेळ. हो खेकडा. अरे चाकणे हवं का. खेकडा मरगल्यासारखा झालाय, त्यामुळे हलकं लक्षण देत. तर मित्रांनो, अशा प्रकारे असतं ते खूप. आता ह्यांना वॉश करून मस्तपैकी आणि हे फोडायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. इकडे रस्सा आपला तापत आहे. ही 3 अंडी त्या खुब्यांमध्येच बॉईल करायचे आणि ह्याच्यामध्ये थोडा टाकायचं मीठ. एक नंबर असा कार्यक्रम करायचा आपल्याला.
तर जे कोकणी आहेत त्यांना हे हमखास माहीत असेल काय प्रकार आहे तो. तर आता मी त्यात होतो पाणी, बाल्डी इथं टाकी भरलेलीच आहे, काय विषय नाही. तर ह्यानं असं म्हणजे एकदम स्वच्छ प्रकारे असं धुवून घ्यायचं आधी. हे बघा प्लॅस्टिकचा घाण्याला घेतो म्हणजे कसा याच्यामध्ये ट्रान्सफर करायला मला बरा पडतो. ठीक आहे. तर असे 2-3 वेळा धुवून त्याच्यामध्ये पाण्याने जेवढा तुम्हाला वॉश करता येईल तेवढा त्यांना धुवायचं आणि मग मीठ टाकून मस्तपैकी आपला जो करवंदीचा काटा असतो त्याने मग ते गोलच खायचं. पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच दिसेल. ठीक आहे. तर आधी त्यांना करतो वॉश. तर आपला फायनल रिझल्ट असा आलेला आहे. हे बघा ह्या आहेत खुब्या. ठीक आहे. आणि हे अंडे आहेत ते पण त्यातच टाकायचे आहेत. या टूप टूप टूप. तर 3 अंडे आणि खुब्या. ठीक आहे. तर अंडी आहेत ते आपल्याला, तर अंडे आहेत ना ती त्यात बॉईल करायला टाकलेत आणि ते खुब्या आहेत त्यांना खुब्या बोलतात. त्यांची मॅक्झिमम जी साईज आहे तुम्हाला दाखवतो. तरी बघा ही यांची मॅक्झिमम साईज असते अशी एवढी. त्याच्या पुढं त्या म्हणजे मोठ्या नाही होत म्हणून त्यांना खुब्या बोलतात. आणि ज्या आपल्या नदी बिदीमध्ये असतात त्यांना खुबं बोलतात, जे असं म्हणजे मोठं बेटा असतात. ठीक आहे. म्हणजे जे साईजने वाटतात त्यांना खुबं बोलतात. आणि ह्या आहेत त्या छोट्या छोट्या खुब्या. ठीक आहे. ह्या खाडीत असतात. ज्या म्हणजे कोकणी माणसं आहेत त्यांना, कोकणी जे आहेत त्यांना माहीत असेल ह्या काय प्रकार आहे तो. ठीक आहे. आणि हे आहे ते इथं लोंड. हे बघा हे असं असतं. ओके. आणि खेकडा पालाला वाटतं, खेकडा पालाला. ठीक आहे. तर आता हे अंडे इकडं आणि अंडे आणि खुब्या उकडत ठेवलेल्या आहेत. तर ही जी म्हणजे ह्यांची असं स्पेशल अशी रेसिपी नसते, कारण त्यांना ॲक्च्युली उकडून अशा खायच्या असतात जस्ट टाईमपास म्हणून. पण त्यांचा जो टेस्टी असतात एकदम, कारण त्यांची जी चव आहे ती एक नंबर अशी लागते चव. कारण त्यांचा जो खाडीतला पाणी बिनी सगळा म्हणजे भारीच. ठीक आहे. तर आता ते उकडत आहे इकडं. बघा मस्तपैकी इस्तू आपली पेटलेला आहे. इस्तून साथ दिली आपल्याला चुलीनी. ओके. तर आता त्यावर झाकण ठेवलेलं आहे कारण थोडा लवकर व्हायसाठी. तरी बघा इकडं पण इस्तू वाया जाते म्हणून मी आता त्याच्यावरती पाणी ठेवतो गरम. तर मस्तपैकी आता खुब्यानं आपल्या उकड्या आलेल्या आहे, बॉईल होतील. ठीक आहे. अंडी पण त्याच्यात टाकली आणि आई इकडे लोंढं फोडत आहे तुम्हाला बोलल्याप्रमाणे. हे बघा तर असं हातोडीने फोडायचं त्यांना, दगडांनी हातोडीने. आणि ज्याचा पाहिजे पुढचा भाग तो घ्यायचा आणि बाकीचा फेकून द्यायचा. तर तुम्ही कोकणी असं तुम्हाला माहीत असेल हा काय प्रकार आहे तो. तुम्हाला एकदा दाखवतो. सफेद असेल तो काढायला लागतो आता. तर आहे बोलते त्यात म्हणजे काहीतरी असा सफेद असा असतं किड्यासारखा, तर तो काढायला लागतो. नाही तर मग आपला गेम ओव्हर. म्हणजे ते खायला घाण वाटतं लागतं असं काहीतरी असं. तर इकडं मच्छरसाठी दोरी केलेली पण त्याचं रूपांतर आगीमध्ये झालं आता. चला तर धुरी इकडं झालेल्या मच्छरसाठी इकडं दिसतो पण आपले एक नंबर अशी पेटत आहे. तर भारी वाटत आहे वातावरण. सनसेट झालेलं आहे बघा. सनसेट आपला सूर्य गेलेला आहे आणि इकडे लोंढा पोळत आहे मस्तपैकी. आणि सोंड्या इथं झोपला बघा. बघा तो माणसातला आहे, माणसांमध्ये येऊन राहतो कायमचा. बिचारी किर बिचारी. बघा एवढं लोंढं फोडायचं आहे त्यांना. मग मस्तपैकी क्लीन करून त्यांच्यामध्ये खुपड्या बिड्या असतात त्या क्लीन करून मस्तपैकी अशा लसूण बिसून टाकून फ्राय मस्तपैकी तुम्हाला रेसिपी दाखवतो. ते भाकरी वगैरे तुम्ही मस्तपैकी खाऊ शकता. खुब्या आणि अंड्यानं इकडं उकली आलेलं आहे तर थोडा उकडतील बघा. तर असा एक त्याच्यामध्ये जनतासारखा असतं. हा काढणं लय इम्पॉर्टंट आहे बघा. तर तो जो भाग आहे तो काढायचा असतं आणि नंतरच खायचा असतो. जर तो काढला नाही तर इन्फेक्ट आपल्याला म्हणजे त्याची टेस्ट बीस म्हणजे बदलू शकतो. ठीक आहे. तर ते भाग काढून खायचा असतो. जसा कोलंबीच्या वरचा आपण काढतो काला काला असतो तो लेअर, तर तसाच एक हा असतो ते काढायचा असतो. ठीक आहे. तर वाजलेले ते 6 वाजलेले आहेत आता आणि आपला जवळजवळ 50% काम ओके. तर बघा मग आपण खायला रेडी एकदम. आणि ती एक रेसिपी आहे लोंड्यांची ती
टाईम अजून त्याला, ते अजून होईल कुठेनंतर. तर इकडं लोंड्यांच्या रेसिपीसाठी सगळा मटेरियल आणलेलं आहे. साहित्य हा आहे कांदा, टमाटा, मिरची, लसूण, आपला तिखट घरचा मसाला, हळद, गरम मसाला, धनिया पावडर, किचन किंग आणि मीठ. ठीक आहे. तर जे लोंढं आहेत ते कमी आहेत, त्यामुळं पण त्यांची टेस्ट आहे ती वेगळीच असते. कारण ते बघा किती होतं त्यातून, असं म्हणजे एवढ्याच निघतात. कारण आपण सगळा भाग घेत नाही, कारण जो पाठचा भाग आहे त्यातमध्ये माती ते असते, म्हणून आपण तो घेत नाही बहुतेक तरी, म्हणजे टाकून दिला जातो. फक्त जो पुढचा आहे म्हणजे 50% ठेवला जातो, 50% फेकून दिला जातो. म्हणून ते जेवढं असतील तेवढं म्हणजे कमीच होतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला रेसिपीचं साहित्य सगळं झालं. आणि पहिली गोष्ट म्हणजे अंडी हे खुबे आहेत आपल्या ते झालेले, त्या खायसाठी रेडी झालेले आहेत. तर जो आपला करवंदीचा काटा असतो त्यांनी खायचा, असा एक नंबर टेस्ट असते त्यांची, ऑसम. ठीक आहे. तर आता बघू खुब्यान जे लोंड आहेत ते आई धुते तिकडं. अरे बघा हे किती होतं, कितीसं झालं. पण चटणीसारखं जरी असले तरी त्यांची खायची जी मजा आहे ती वेगळीच. कारण एकदम गावठी खाना एक नंबर, तोडच नाही त्याला. ठीक आहे. हा बघा हा कधी आला काय माहीत. ठीक आहे. तर मांजरा अशी आहेत की त्यांना उठवायला पण भीती वाटते, लगेच मग ते येतात पाठीशी, मग खायला द्यावं लागतं. आता हा बघा हा इकडं मधनच क्याव क्याव करतोय. या या. तर मित्रांनो आपली रेसिपी होण्यासाठी पॅन, गावठी पॅन चुलीवरती गेलेला आहे. बघा इकडे खुप्या चालू आहेत. तर सगळा लक्ष जो वेधलेला आहे तो खुप्याने, कारण त्यांची खायची मजाच वेगळी असते. तर आता तेल टाकू ह्यात. तर टाकतो पहिला गोडा तेल. लरपासून बघ त्यावर बांधलाय, लसूण पाहिजेच. तर हा गेला तेल, त्यात तेल गरम झाल्यावर पाठीचा गोळ जरा तर हा गेला तेल. ठीक आहे मित्रांनो, मजाच वेगळी गावी चुलीवरती बाहेर जेवण करायचे. बघा डेंजरस. तर जे चुलीवरचं जेवण आहे ना ते एकदम म्हणजे असा टेस्टी आणि स्मोकी असतं. म्हणजे त्यात जो स्मोक धूर येतो ना त्याचं वेगळंच म्हणजे चव असते गावी. आणि मुंबईला जे बोलतात ते बार्बिक्यू अमेरिकन, आणि हे आपली चुली क्यू. ठीक आहे. तर चुली क्यू आमचा चालू आहे इकडे मस्तपैकी. बार्बिक्यू मुंबईला, तुमच्याकडे मुंबईला, आणि आमच्याकडे चुली क्यू मस्तपैकी स्मोकिंग येतं. तर आता आईने टाकलं आहे त्यात लसूण. लसूण, मिरची. पण गावी चुलीवरती जेवणाची टेस्ट असतं, पण विषय काय माहिती आहे, भांडी कशा लागतात, नुसती काली काली भांडी. हे बघा आपण लय काला झालाय. तिकडं क्याव क्याव करताय, पण त्याची सुट्टी नाही, कारण नुसता नाश्ता पण करताय एकदम, म्हणजे काम करून दे ना आम्हाला. हा याला त्यात कांदा झाला असं, पण एक नंबर लागतात. त्यांचा वास येते तर असं वाटतं खाईत घ्यावा. तर पडला त्यात आता कांदा. तर आपली फोडणी रेडी झालेली आहे. आता त्यात जाईल मसाला, मीठ, सगळा जो आपला मटेरियल होता तो टाक एकदाच मस्तपैकी. वगैरे आपल्या बघा कितीसं दिसत आहेत. फोडणी पण जास्त आहे त्यांच्यापेक्षा, पण टेस्ट फूड काय आपण बोलू नाही शकत, चुकावं लागतं आपल्याला. तर थोडा टाकला पाणी त्यात. खार होतील वाटतं, ह्यात पण मीठ आहे ना. प्लॅन
आपला प्लॅन बी झाला. खुब्यांमध्ये टाकलेत उकडलेली अंडी. ठीक आहे. तर आता अजूनच भारी वाटेल एकदम. तर मित्रांनो आता नो बडबड, ओनली खुबी इटिंग. तर खुब्या खाऊन घेतो पहिला. ठीक आहे. तर हे बघा ह्या अशाच आहेत. तर आपल्याकडे आता करवंदीचा काटा अवेलेबल नाही म्हणून आम्ही पिण्याने खाणार डायरेक्ट जेवण. ठीक आहे. तर तोपर्यंत आपली रेसिपी होते. तर भाऊन फुल मॅटर बाजी चालू आहे. बारक्या मांजराने घालवला मोठ्या मांजराला घरी. हा बघा तो दिसतोय, तो मोठा मांजर आहे. तर त्यांच्या दोघांमध्ये मॅटर झाला. हा कुठं आहे, काला दिसत पण नाही. तो गेला तिकडे पुढं. तर मस्त की आपला भावानं ही रेसिपी झालेली आहे. आणि या जेवायला वाजलेले आहेत ते म्हणजे 9:30. गावी लवकरच जेवतो. आज थोडा लेटच झाला नाही तर मग हा कर्दीचा रसा, ह्या कर्दी आणि ही अंडा बिंडा आहे. तर या मित्रांनो जेवायला. तर हा इकडे क्याव क्याव करते कारण त्याला दिला एकदा खायला, ऐकत नाही.